क्या आपको जवाब दिया इन्होंने? आप मुझे, मैं शनिवार को आई थी तो बोले कि आप मंगलवार को आपको पावती मिल जाएगी, आपको बाटला मिल जाएगा। तो हाँ। ठीक है, कोई बात नहीं। हाँ। आज वापस मैं आई हाँ कि आ जाए, तो मैं बोले कि नहीं, अभी आपका 29 तारीख का बुकिंग है, अभी मैं तो 25 तारीख का बाटला दे रही हूँ, आपको कैसे दे सकती हूँ मैं? हाँ। ऐसा मैं बोले, मेरे घर में बच्चे हैं, मेरी सास पेशेंट है कैंसर, जिसको नहीं पता तो आप चल के मेरे घर बाटला नहीं, मैं पड़ोसी को लाके मैं उनको भी खाना बना के दे रही हूँ, पड़ोसी को भी। 23चा बुकिंग केलाय माझा। 23 हो, 23 तारखेचा बुकिंग केलाय। आमचा 16 बुकिंग आहे, बुकिंग आहे तुमचं? अजून नाही आलाय। 4 फेऱ्या घातल्या। बघा आता या ताई आहेत, या गर्भ आहेत आणि त्यांची ही अवस्था, याचा अर्थ कुठेतरी काहीतरी मूर्त आहे। 23 तारीख का मैसेज है, बुकिंग है मेरा 18 तारीख का बुकिंग किया मैंने, 27 को मुझे मैसेज आया और ऐप में देखता तो डिलीवर बता रहा है। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। युद्धजनक परिस्थितीमध्ये सिलेंडरचे जे बाटले आहेत ते खरंच योग्य प्रमाणामध्ये ग्राहकांना मिळतात का? सरकार तर एजन्सीला बाटले देतो, परंतु एजन्सी हे बाटले ब्लॅक करतात, हे आता इथे उघड झालेलं आहे। माझ्यासोबत यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, या विभागाचे नगरसेवक आहेत हितेश जाधव। ते ज्या वेळेला या एजन्सीमध्ये आले, एजन्सीमध्ये आल्याच्या नंतर एजन्सीचे जे मालक आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर कशा प्रकारे भाष्य केलं ते देखील आपण जाणून घेतलेलं आहे। इथे काही लोक आहेत ज्यांना डिलिव्हरीचा मेसेज आलेला आहे, परंतु त्यांना बाटला मिळालेला नाही। दादा, तुम्हाला कधी डिलिव्हरीचा मेसेज आलाय? 4 तारखेला। 4 तारखेला तुमचा बाटला कोणाला दिला? काय माहिती नाही, पण आमच्या घरी नाही आलाय। तुमच्या घरी नाही आला? जब सिलेंडर आला नाहीये बघा, आमच्या तर 11 तारीखला बुकिंग केलेलं आहे, याच्यावरती मेसेज बी आलाय, नवऱ्याला बी मेसेज आलाय, पण हे लोकांनी आम्हाला बाटला नाही दिलाय। डिलिव्हरी मेसेज येतो आणि बाटला येत नाही। 16 तारखेचं बुकिंग आहे, ओटीपीचा मेसेज आले नाही आणि अजून काय आला नाही। तर इथे असणारी सगळी जी लोक आहेत हीच त्यांच्याबरोबर झालेली परिस्थिती आहे। इथे जी तुम्ही इथे आलात, मालकाशी तुमचं काय बोलणं झालं? खरं म्हणजे आम्ही इकडे विचारायला आलो की अशा पद्धतीने गॅसचे जे बाटल्यांचे जे बुकिंग केलेले आहेत आणि लोकांना हे गॅसचे का नाहीत, कारण की माझ्याकडे एक ती ताई आली, त्यांच्या घरी कॅन्सरचा पेशंट आहे। ती थोड्या वेळ अगोदर इकडे आली आणि बोलली माझी बुकिंग झाली, मला बाटला का नाही? तर त्यांनी सांगितलं जेव्हा वाटेल तेव्हा बाटला येईल, तुम्ही आता इकडनं निघा। त्यासाठी आम्ही विचारायला आलो। मी एक कॉर्पोरेटर असल्यामुळे इकडच्या गॅसवाल्यांनी मला बसायला खुर्ची दिली आणि मी खुर्चीवर बसलो होतो, परंतु त्या मालकाला त्यांच्या खुर्चीवर का बसला हा जाब त्यांना विचारत होता। मी त्यांना सांगितलं अरे मी खुर्चीवरून उभा राहतो, मला काय नाही, तुमच्या खुर्चीचं काय नुकसान झालं असेल तर मी माफी मागतो, परंतु ह्या सामान्य जनतेला ह्या बाटल्याचे जे त्रास होत आहे याच्यावरती काय केलं पाहिजे? नाही ते आम्ही बघू, ते तुम्हाला काय बोलायची गरज नाही। तर अशा पद्धतीने जर हे वागणूक करत असतील तर आमच्यासारख्या प्रतिनिधीशी, जे जनतेने निवडून दिलेलं आहे, लोक आमच्याकडे देणार आणि आमच्यासारख्याशी जर ही भाषा असेल तर सामान्य जनतेचं काय? आणि बाटला हा आपल्या देशात पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे पक्षाचे रवींद्र चव्हाण साहेब व आमच्या इकडचे स्थानिक आमदार राजनजी नाईक यांनी स्वतः सांगितलंय की गॅसचा बाटला कधी सामान्य नागरिकांना कमी पडणार नाही। मग परंतु ह्या इकडनं हा सगळा काळा बाजार केला जातोय असं मला तरी वाटतंय। आता एक इकडे भाऊ आहेत, त्यांना 4 तारखेला डिलिव्हर मेसेज येतोय आणि बाटला त्यांच्या घरी पोहोचलाच नाहीये। अशा ह्या सगळ्या एकंदर परिस्थितीला बघून आम्ही जाब विचारायला आलो, परंतु त्यांचं म्हणणं आमच्या खुर्चीवर का बसलो, हे अतिशय चुकीचं आहे, यावरती कारवाई झाली पाहिजे। खरं आहे, मालकांना खुर्चीची पडलेली आहे, परंतु इथे असलेली जी जनता आहे, ज्यांना सिलेंडर मिळत नाहीत, जी लोक त्रस्त झालेत, कोणाच्या तरी घरी पेशंट आहेत, कोणाला जेवायला मिळत नाहीये, अन्न शिजत नाही, असं असताना या गॅस एजन्सीवाल्यांना स्वतःच्या खुर्चीचं पडलेलं आहे। असं असताना या सगळ्या एजन्सीवरती सरकारने कारवाई करणं गरजेचं आहे। एकीकडे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री असं सांगतात की सिलेंडर बाटल्याचा कोणताही तुटवडा नाहीये, मग हा तुटवडा आला कुठून? याचा अर्थ एजन्सीवाले कोणाला तरी बाटला ब्लॅक करतात। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।